नमस्कार, रामकृष्ण हरी, जय गुरु सर्वांना। तर काल सुंदर अशा पद्धतीने दीप अमावस्या साजरी झाली आणि त्या दीप अमावस्येची सुंदर अशी पूजा मी केली। तर असे पूजेचे व्हिडिओ ज्या ज्या वेळेला मी टाकते त्या वेळेला मला सुंदर आणि छान छान असे रिप्लाय येतात, कमेंट येतात आणि माझ्या मैत्रिणी जे आहेत त्या मला नेहमी आग्रह करतात की तुझे व्हिडिओ बनव, व्लॉग बनव, ते आम्हाला पाहायला आवडतील। तर म्हटलं चला बनवूया व्लॉग। तर आज असंच सहज जेवण झाल्यानंतर बसलेली असताना म्हटलं चला आज व्लॉग बनवूनच पाहूया। सहज मोबाईल हातामध्ये घेतला आणि जे जे वाटेल ते शूट करायला सुरुवात केली। तर बघूया काय काय आहे। तर हे छोटे बाउल आणि ग्लास मी स्वच्छ धुतले होते आणि ते बाहेर असे छान सुकवले। तर त्यांना मी ट्रॉलीमध्ये नेऊन ठेवणार आहे। तर अशी ही जी छोटी मोठी माझी दिवसभराची कामं आहेत तेच तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये पाहायला मिळतील। तुम्ही म्हणाल ताई तू कीर्तनकार आहे, कथाकार आहे। तर कथाकार कीर्तनकार असताना मी बरेच कमी कार्यक्रम करते, जास्त वेळ मी घरी राहते। तर मी घरी काय करते काय नाही हे तुम्हाला पाहायला मिळेल। तर छान दिवे जे होते ते मी स्वच्छ धुवून घेतले, त्यांना सुद्धा छान सुकवून घेईल आणि परत ठेवून देईल। कारण दिवे ज्या वेळेला आपण वापरतो त्यावेळेला ती तेलाने पूर्ण भरून जातात आणि ते तेल जर का तसंच त्याला राहिलं तर ते आणखी खराब होतात। मग ते आपल्याला परत वापरत असताना, घासत असताना ते घासायला स्वच्छ करायला भारी जाते। म्हणून त्याचं काम झालं की आधी स्वच्छ साबणाने धुवून घ्यायचे, म्हणजे त्याचं तेल हे निघून जाईल। तर मी छान हे दिवे स्वच्छ करून घेतले। तर व्लॉग करत असताना खरं तर काय करावं काय नाही डोक्यात अनेक विचार आले, अनेक प्रश्न निर्माण झाले। म्हटलं करूनच पाहूया, आज जसा होईल तसा करूनच टाकूया, पाहूया। तर ही सुरुवात केली व्लॉगला आणि म्हटलं आपणच शूट करूया। तर मी स्वतःच मोबाईल लावला आणि हे शूट करत आहे। काय होतं ना, आपण घरी राहतो, घरची कामं करतो आणि घरची कामं करत असताना कामं संपली की आपण बऱ्याच वेळ एकटं राहतो। तर बघा मला महाराज पाहत आहेत, हसत आहेत, काय करत आहे म्हणून। अकोल्यात आले गजानन स्वामी समर्थ, खटावच्या गिरणीत मुक्काम त्यांनी ठेविला। तर दर गुरुवारी हे पारायण एक अध्याय मी वाचते आणि हे झाल्यानंतर मला आश्रममध्ये जायचं होतं, म्हणून म्हटलं लवकर थोडा हा अध्याय वाचून घ्यावा। तर त्याच्या वाती मी जमा केल्या होत्या। तर त्या वाती अशा मी गोरीवरती टाकून त्याचा असा धूप केला आणि सर्व घरात तो फिरवला। त्यानंतर गाथाची तयारी करून दिली, गाथाच्या वेण्या घालून दिल्या छान आणि तुळशीजवळ बाहेर दारात दिवा लावून घेतला। कारण तिकडून यायला वेळ होते तर म्हटलं आधीच दिवे लावून घ्यायचे। संध्याकाळी बाहेर पडत असताना मी दिवे लावूनच बाहेर पडते। गाथाने शुभम करोती म्हटलं आणि आम्ही निघालो। तर हे आहे मलकापूर एरिया, आश्रमकडे हा रस्ता जात आहे। तर आम्ही स्कूटीवरती निघालो आणि छान आश्रमपर्यंत जाऊन पोचणार। तर हे मला बोर्ड दिसलं कावड यात्रेचं। अकोल्यामध्ये फार मोठी कावड यात्रा निघत असते। तर आता श्रावण महिना नुकताच सुरू झालेला आहे। तर श्रावण महिना हा अकोल्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो आणि आम्ही येऊन पोचलो आश्रममध्ये। दर गुरुवारी सामुदायिक प्रार्थनेचं मोठं आयोजन असते। तर ही सगळी महिला मंडळी सामुदायिक प्रार्थनेला इथं जमलेली आहे। तर अशा प्रकारे मी माझा पहिला पर्सनल व्लॉग शूट केलेला आहे आणि हा पहिला पर्सनल व्लॉग बनवत असताना खरं तर बनवावं की नाही असे बरेच प्रश्न उपस्थित झाले डोक्यात, अनेक विचार आले, हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे। पण एक कथाकार कीर्तनकार असणं वेगळं आणि एक गृहिणी असणं वेगळं। कारण घरामध्ये असताना, चार भिंतीच्या आतमध्ये असताना कथाकार कीर्तनकार राहत नाही।
कथाकार कीर्तनकार हे उंबरठ्याच्या बाहेर असतं. तुम्ही कोणीही असा, तुम्ही एखादी कलेक्टर असा, डॉक्टर असा, टीचर असा, कोणीही तुम्ही वर्कर वुमन जर असाल तर तुमची जी आयडेंटिटी आहे ती घराच्या बाहेर राहते. घरामध्ये चार भिंतीच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्ही कोणाची तरी सून असता, कोणाची तरी पत्नी असता, कोणाची तरी आई असता आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना खरं तर आपली स्वतःची काहीतरी ओळख, अस्तित्व असणं फार गरजेचं आहे आणि मुळातच ती माझी आहेच, यात काही शंका नाही. परंतु माझ्यासारख्या कित्येक माझ्या मैत्रिणी आहेत, ज्या गृहिणी आहेत, खूप काही करू शकतात, त्यांच्यामध्ये खूप काही असे सुप्त गुण आहेत, परंतु त्या बाहेर पडू शकत नाहीत. तर त्यांना माझं एक सांगणं आहे, गृहिणी असणं हे वाईट नाही आहे, गृहिणी असणं ही फार मोठी जबाबदारी आहे. म्हणून त्या सगळ्या माझ्या प्रिय मैत्रिणींसाठी मी सुद्धा एक गृहिणी आहे हे माझं सांगणं आहे. आणि मी कशी गृहिणी आहे तर हे मी माझ्या रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्हाला सांगणार आहे. कदाचित हा माझा जो प्रवास आहे हा छोटा असेल, माझे अनुभव कदाचित छोटे असेल, परंतु कोण्या एकाला तरी त्यातून नक्कीच प्रेरणा मिळेल अशी मला खात्री आहे. आणि ती प्रेरणा घेऊन कोणीतरी पुढे गेलं तर मला फार चांगलं वाटेल. म्हणून काही न केल्यापेक्षा हे व्लॉग केलेले मला कधीही आवडेल. आणि ज्यांनी मला यासाठी आग्रह केला त्या सगळ्यांना धन्यवाद, थँक्यू देईल. तर हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि व्लॉग जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझा पुढचा व्लॉग तुम्हाला पाहता येईल. तर चला भेटूया. आणि या व्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला संतांचे, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जेवढं काही सांगता येईल, जेवढे काही विचार तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल ते पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. हा शूट जो आहे तो कालचा होता. काल काही काम आलं आश्रममध्ये, त्याच्यानिमित्त टाकण्यात आला नाही, म्हणून आज टाकत आहे. तर माझा हा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. रामकृष्ण हरी, जय गुरु.